तरुण पिढी ही आम्हाला पण मुलांसारखीच आहे, त्यामुळे त्यांच्या पालकांची जी काही भावना आहे, त्यांच्या पालकांची मानसिक स्थिती जी आहे त्याचा विचार करून ही तरुण पिढी नशेच्या आहारी जाता कामा नये. हे भारताचं भविष्य आहे, त्यामुळे त्यांचं जीवन उद्ध्वस्त होऊ नये म्हणून आम्ही ड्रगवर, विकणाऱ्यांवर, ठेवणाऱ्यांवर, अगदी सप्लायर पासून पेडलर पर्यंत सगळ्यांवर कठोर कारवाई करणार, त्यांना जेलमध्ये टाकणार, त्यांना जामीन मिळणार नाही अशा प्रकारचा कठोर कायद्याने त्यांना आतमध्ये घालणार आणि हे सगळे त्यांची पाळंमुळं जी आहेत जी खोलवर रुजलेली आहे ती उकडून टाकणार आणि त्यांचे जे ड्रगचे अड्डे आहेत हे ड्रगचे अड्डे देखील बुलडोजर तुम्ही म्हणताय ना, बुलडोजर, जेसीबी, पोकलेन यांनी उकडून टाकणार. सरनाईक साहेब हिंदी में जानना चाहते हैं, ऐका, बिलकुल उद्ध्वस्त करणार. हे ड्रग पूर्णपणे संपेपर्यंत ही कारवाई थांबणार नाही. नो क्लोजर, ओनली बुलडोजर. सरनाईक साहेबांनी हिंदी में जानना चाहते कि बुलडोजर बाबा आपको अभी बोला जा रहा है, क्या कह रहा है? गाजर हलवा सरकार खाली के एक सीधा साधा काम करने वाला कार्यकर्ता हूँ इस राज्य का सेवक और इस राज्य में जहाँ जहाँ ड्रग बिकता है, जहाँ जहाँ ड्रग के अड्डे हैं, उसको उखाड़ कर फेंकने का काम हमारी सरकार करेगी, क्योंकि ये नशा में जो युवा पीढ़ी बर्बाद हो रही है वो हमारे बच्चे जैसे हो, और इसलिए उनके माता पिता की जो चिंता है उसको मिटाने के लिए, वो परिवार खुशहाल रहने के लिए, सुखी रहने के लिए, खुश रहने के लिए हम पूरी तरह जहाँ जहाँ ड्रग है, जो ड्रग बेचते हैं, जो पेडलर है, जो बड़े सप्लायर है, कि इसमें कोई भी बड़ा हो उसको हम छोड़ेंगे नहीं, बिल्कुल उसको उखाड़ के फेंकेंगे, उसको जेल के सलाखों के पीछे डाल देंगे और ये जो नई पीढ़ी जो हमारी है उसे बर्बाद होने से हम रोकेंगे. ये देश की नई देश का भवितव्य है और इसलिए किसी को भी बख्शा नहीं जाएगा. जो ड्रग सप्लाई करेगा और जो ड्रग का व्यापार करेगा उसको हम नहीं छोड़ेंगे. ये ड्रग मुक्त महाराष्ट्र हमें करना है और ये युवा पीढ़ी को हमें बचाना है. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.